सो हॅलो गाईज, हा माझा यूट्यूबवरील पहिला व्हिडिओ. मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलो काही अशा गोष्टी की जर मला आधी कळलेल्या असत्या ह्या गोष्टी तर मी आयुष्यात लवकरात लवकर सक्सेसफुल झालो असतो. आणि ह्याच गोष्टी मी सांगण्यासाठी तुम्हाला आलो. तर जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात आणि सेकंडवाले जे असतात जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात. सो हुशार तेच आहेत जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात. सो तुम्ही पण कधी आयुष्यात काही करत असताना दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिका, कारण की दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकताना तुम्हाला ती प्रोसेस खूपच इझी जाईल. सो त्यासाठी मी तुम्हाला आज सांगायला काही अशा गोष्टी आलो आहेत. त्या गोष्टी मी पॉईंट्समध्ये मानलेल्या आहेत. त्या टोटल 10 गोष्टी आहेत. सो त्या गोष्टी जर तुम्ही लाईफमध्ये फॉलो केल्यात तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप लवकर यशस्वी होऊ शकता. सो 20 ते 25 वय असं वय की ज्यामध्ये तुम्ही स्वतःला घडवता. सो मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे की काही अशा गोष्टी की ज्या जर तुम्ही 20 ते 25 या वयात फॉलो केल्यात तर तुम्हाला किंवा टाळल्यात तर तुम्हाला यश लवकरच भेटेल. आणि त्या गोष्टी कशा करायच्या त्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. सो आपला जो पुढचा टॉपिक आहे तो आहे आवड. प्रत्येक माणसाला ना कुठल्या तरी गोष्टीची आवड असते. माणसाने आपली आवड ओळखायला पाहिजे आणि त्या दिशेने प्रयत्न करायला पाहिजे. कारण की आपण जेव्हा एखादी आवड ओळखतो आणि त्या दिशेने सुरुवात करतो तर आपल्याला आपोआप मार्ग निघायला सुरुवात होते. आणि जर आपण त्या गोष्टीत यशस्वी जरी नाही झालो त्यामुळे तरी आपल्याला त्या गोष्टीतला अनुभव येतो. आणि आलेला अनुभव हा कधीच कुणाचा वाया जात नाही. त्यामुळे तुम्ही जेवढा लवकर स्वतःचे आत्मनिरीक्षण करा व काय तुमची आवड आहे ती ओळखा. माझा एक मित्र बोलायचा की डेअरिंग करेगा तो बादशाह बनेगा. आणि ती गोष्ट खरीच आहे. कारण की जेव्हा आपण बघतो की एखाद्या माणसाला कुठल्या गोष्टीतलं काहीच येत नाही पण तो त्या दिशेने जातो, प्रयत्न करतो त्या क्षेत्रामध्ये आणि तो यशस्वी होतो, तेव्हा आपल्याला कळतं की डेअरिंग करेगा तो बादशाह बनेगा. तर त्याच्यामुळं तुम्ही तुमची आवड निवडा. आणि कुठलीच आवड कधीच कमी नसते. तुम्ही त्या गोष्टीमध्ये किती प्रोफेशनल आहात ते डिसाईड करतं की तुम्ही किती यशस्वी व्हाल त्या क्षेत्रामध्ये. सो तुमची आवड निवडा आणि त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करायला सुरुवात करा. तर माझा एक मित्र होता, त्यांनी 10वीमध्ये असतानाच ठरवलं होतं की त्याला कम्प्युटर इंजिनियर बनायचं आहे. सो त्यांनी त्या दिशेने प्रयत्न केले आणि आज तो कम्प्युटर इंजिनियर आहे. सो तुम्ही जेवढं लवकर तुमची आवड निवडाल आणि प्रयत्न कराल ना तेवढं लवकर तुम्ही लवकर यशस्वी व्हाल. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना कधीच घाबरू नका. कारण की सुरुवात करताना खूपदा तुम्हाला अपयशसुद्धा येईल आणि यशसुद्धा येईल. जर अपयश आलं तर तुम्ही घाबरू नका, कारण की त्या अपयशामुळं तुम्हाला अनुभव येतील आणि आलेला अनुभव हा कधीच वाया जात नाही. सो तुमची आवड ओळखा आणि त्या दिशेने प्रयत्न करा. मी सुद्धा माझा यूट्यूब व्हिडिओ बनवायचा जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो ना तेव्हा मी विचार केला होता की माझा यूट्यूबवर व्हिडिओ बनवले एका दिवशी. परंतु मला आता किती वर्ष झाले, 3 ते 4 वर्ष झाले असेल मला तो व्हिडिओ बनवता. सो तुम्ही पण तुमची आवड निवडा आणि त्या दिशेने प्रयत्न करा. खूपदा यश येतं, अपयश येतं, परंतु तुम्ही घाबरून नका जाऊ त्या यश येताला. कुठून तरी सुरुवात करा आणि सुरुवातीमुळे तुम्हाला अनुभव येतो आणि तोच अनुभव तुम्हाला पुढे जाऊन भविष्यामध्ये उपयोगी ठरेल. कारण की काय माहिती पुन्हा तशी सिच्युएशन कधी ना कधीतरी क्रिएट होईल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी. आणि जर का तुमच्याकडे एखादा टॉपिक असेल तर ते मला नक्कीच सजेस्ट करा. मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल. थँक्यू.